विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकारी गृहनिर्माण संस्थेची कार्य बघणार आहोत. आपण मागील भागात जी सहकारी गृहनिर्माण संस्थेची वैशिष्ट्ये बघितली, ती वैशिष्ट्ये जी आहेत ती तुम्हाला परीक्षेला विचारण्यात येणार नाही आहेत. पण आपल्याकडे भरपूर वेळ असल्यामुळे आणि आपलं सिलॅबस आपला थोडा कमी असल्यामुळे मी तुम्हाला जे नाही आहे ते पण एक्सप्लेन करते. कारण त्याचे जे काही पॉईंट असतात ते आपण जे नवीन शिकत असतो त्याच्याशी संबंधित असतात. मग त्यावेळेस तुम्हाला ते कळायला समजायला सोपं जातं. म्हणून आपण वैशिष्ट्यसुद्धा पाहिलेली आहेत. पण सहकारी गृहनिर्माण संस्थेची कार्य ही तुम्हाला परीक्षेला विचारण्यात येतील, हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. बघा, सहकारी गृहनिर्माण संस्थेचं जे पहिलं कार्य आहे ते आहे गृहनिर्माण संस्थेसाठी जागा मिळवणे. जसं मी तुम्हाला सांगितलं की सहकारी गृहनिर्माण संस्थेचं ज्यावेळेस आपल्याला सभासद आपण होतो त्यावेळेस आपण सगळे गृहनिर्माण सहकारी संस्थेचे सभासद का होतो, तर आपल्याला स्वतःचं घर पाहिजे असतं. म्हणून आपण सगळेजण एकत्र येतो आणि आपण सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करतो. मग अशा वेळेस त्या गृहनिर्माण संस्थेसाठी आपल्याला जागा मिळवायची असते. हे आपलं सगळ्यात पहिलं कार्य असतं. मग अशा वेळेस सध्याच्या काळात मोकळ्या जागेच्या किमती भरमसाठ असल्याने सामान्य माणसाला घरासाठी जागा खरेदी करणे शक्य होत नाही. अशा स्थितीत सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली जाते. गृहनिर्माण संस्थेला बांधकाम करण्यासाठी जागा मिळवणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य करावे लागते. शासन किंवा अधिकृत प्राधिकरण अथवा खाजगी व्यक्तीकडून आवश्यक कायदेशीर व इतर बाबींची पूर्तता करून संस्था घरांसाठी जागा मिळवते. तुमचं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कार्य आहे तुम्हाला जागा मिळवायला पाहिजे. मग ज्यावेळेस तुम्ही सहकारी संस्था स्थापन करता त्यावेळेस नंतर तुम्हाला जागा मिळवण्यासाठी तुम्हाला शासनाची मदत घ्यावी लागते किंवा तुम्ही जिथल्या एरियामध्ये असाल, ज्या गावी असाल त्या गावी जर कोणी खाजगी व्यक्ती असेल ज्याच्याकडे जागा आहे तुमची बिल्डिंग बांधण्यासाठी, तर अशा व्यक्तीकडून तुम्ही काय करू शकता, जागा विकत घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला संबंधित ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील आणि तुम्ही गृहनिर्माण संस्थेसाठी जागा मिळवता. हे आपलं सहकारी गृहनिर्माण संस्थेचं पहिलं कार्य आहे. बघा, जागासुद्धा आता तुम्हाला माहिती आहे जागांचे भावसुद्धा आता खूप वाढलेले आहेत. मग असे जर जागांचे भाव वाढलेले असतील तर अशा वेळेस आपण जेव्हा वाढलेले भाव आहेत जागांचे त्यावेळेस आपण जर सहकारी संस्थेत सगळे मिळून सभासद झालो तर आपण सगळ्यांनी मिळून जागा घेणं आपल्याला शक्य होतं. म्हणून गृहनिर्माण संस्थेसाठी जागा मिळवणे हे सहकारी गृहनिर्माण संस्थेचं पहिलं कार्य आहे. त्याच्यानंतरचं कार्य आहे संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक ती पूर्तता करणे. बघा, आपण याच्या आधीची जी प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं सहकारी संस्थेची स्थापना कशी करायची. मग त्याच्यामध्ये आपण 2 अवस्था बघितल्या होत्या. पहिली जी अवस्था होती ती होती प्रवर्तन अवस्था आणि दुसरी अवस्था होती आपली नोंदणी अवस्था. मग प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था. मग प्रवर्तन अवस्थेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो. अनौपचारिक सभा बोलवतो, त्याच्यानंतर आपण दस्तऐवज तयार करतो, जी सामग्री लागते साधन सामग्री ती गोळा करतो आणि मग ही सगळी जी प्रवर्तन अवस्था आहे ती पूर्ण झाल्यानंतर आपण नोंदणीची तयारी करतो. नोंदणी अवस्थेमध्ये पण आपण बघितलेलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्याच्यामध्ये आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र जागेचं, त्याच्यानंतर 7/12चा उतारा, त्याच्यानंतर तुम्हाला सहकारी जे सभासद आहेत त्यांची यादी द्यावी लागते, त्याच्यानंतर तुम्हाला बँक शिल्लकीचा दाखला लागतो. अशी विविध प्रकारचे कागदपत्र तुम्हाला लागतात. मग ही सर्व कागदपत्र तुम्ही सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी होण्यासाठी जिल्हा उपनिबंधकाकडे देता. आता जिल्हा उपनिबंधक कोण आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आपल्याला ज्यावेळेस स्वतःचं घर घ्यायचं असेल त्यावेळेस ही जिल्हा उपनिबंधक ही व्यक्ती तुम्हाला स्वतःचं घर घेण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस सहकारी संस्था स्थापन करता तेव्हा नोंदणी करून देणारा अधिकारी आहे. मग तुम्हाला त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे निबंधकाकडे जाऊन तुम्हाला तुमची सगळी कागदपत्र जमा करायची आहेत आणि बघा त्यात दिलेले आपल्याला संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक ती पूर्तता करणे. सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व इतर गोष्टींची पूर्तता करून जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अर्ज सादर करतात. संस्था नोंदणी करून नोंदणीचे प्रमाणपत्र मिळवितात. निवाऱ्याची गरज असणाऱ्या 10 व्यक्ती एकत्र येऊन संस्थेची नोंदणी करू शकतात.
निवाऱ्याची जर गरज असेल तर असे 10 व्यक्ती एकत्र येतात आणि संस्थेची नोंदणी करतात. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्यावेळेस आपण सहकारी संस्था सुरू करणार आहोत तर कमीत कमी आपल्याला 10 व्यक्ती तरी पाहिजेत, तरच तुम्ही कोणतीही सहकारी संस्था सुरू करता. मग तुमची शेती सहकारी संस्था असू द्या, पतपुरवठा सहकारी संस्था असू द्या, ग्राहक सहकारी संस्था असू द्या किंवा गृहनिर्माण सहकारी संस्था असू द्या, पण कमीत कमी किमान किती व्यक्ती पाहिजेत? 10 व्यक्ती पाहिजेत. मग हे झालं आपलं दुसरं कार्य. तिसरं कार्य बघा, बांधकाम परवानगी मिळवणे. ज्यावेळेस तुम्ही सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठी जागा मिळवली, तुम्ही तुमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी केली, त्याच्यानंतर तुम्ही जी जागा आहे त्याच्यावरती तुम्हाला बांधकाम करण्यासाठी तुमच्या भागातल्या जी समजा नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल किंवा तुमची महानगर परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल, तिथून तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. तुम्हाला बांधकाम करायचं आहे त्याची. मग त्याच्यामध्ये गृहनिर्माण सहकारी संस्थेची नोंदणी करणे व जागा मिळवण्याबरोबरच संस्था ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा प्राधिकरणाच्या अधिकार कक्षेमध्ये आहे अशा सर्व संबंधित कार्यालयाकडून बांधकाम करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळवाव्या लागतात. तुम्हाला आवश्यक त्या परवानगी तुम्हाला मिळवावी लागणार आहे तुमच्या इथल्या नगरपालिकेच्या ऑफिसमधून. आणि हा सुद्धा आपल्याला गृहनिर्माण संस्थेचं पुढचं कार्य आहे. त्याच्यानंतर गृहनिर्माण संस्थेचं पुढचं कार्य आहे बांधकाम व्यावसायिकांबरोबर करार. समजा तुमच्या सहकारी संस्थेमध्ये सभासदांना कोणालाच बांधकाम व्यवसायाची काही माहिती नसेल, तुम्हाला जर त्याची काही पुरेसं ज्ञान नसेल, तर तुम्ही एखाद्या बिल्डरलासुद्धा तुमची जमीन देऊन त्यांना तुम्ही बांधायला सांगू शकता. मग त्यांच्याबरोबर पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे करार करावे लागतील आणि ते सगळे तुम्हाला बांधकाम व्यावसायिकाबरोबर कायद्यानुसार तुम्हाला सगळ्या तरतुदी कराव्या लागतील. कायद्यानुसार तुम्हाला सगळं तुमचं जे आहे ते तयार करावं लागेल. म्हणजे बांधकाम व्यावसायिकांबरोबर करार करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग करारामध्ये तुम्ही तुमच्या बऱ्याचशा बाबी तुम्ही त्याच्यामध्ये डिस्क्लोज करू शकता. तुम्ही त्याच्यात नमूद करू शकता की तुम्हाला एका सभासदाला तुम्ही किती स्क्वेअर फुटाचं घर देणार आहात, एका स्क्वेअर फुटामागे तुम्ही त्याच्याकडनं किती भाव, त्या तो जो बांधकाम व्यावसायिक आहे तो तुमच्याकडनं किती पैसे घेणार आहे एका फुटाच्या बांधकामासाठी वगैरे. अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतील, त्याच्याबरोबर चर्चा करून तुम्ही ज्यावेळेस करार करणार आहात तर त्या करारामध्ये तुम्हाला नमूद करावं लागेल. आणि त्याच्यानंतर आपला जो 5वा पॉईंट आहे तो आहे बांधकाम साहित्याची खरेदी. बघा, ज्यावेळेस आपण सहकारी संस्थेची कार्य बघतोय तर हे जे आपलं 5वं कार्य आहे बांधकाम साहित्याची खरेदी, तर त्याच्यामध्ये आपल्याला रेती, विटा, सिमेंट, वाळू असे वेगवेगळ्या प्रकारची बांधकाम साहित्य लागणार आहे, लोखंड लागणार आहे. मग अशा वेळेस आपण हे बांधकाम साहित्य जे आहे ते तुम्ही खरेदी करू शकता. उदाहरणार्थ सिमेंट, वाळू, विटा, लोखंड इत्यादीच्या किमती भरमसाठ असतात. सहकारी गृहनिर्माण संस्था बांधकाम साहित्यांशी घाऊक दराने खरेदी करते. त्यामुळे होतं काय बघा, सभासदांना वाजवी किमतीत बांधकाम साहित्य उपलब्ध होतं आणि बांधकामासाठी खर्च कमी येतो. त्यामुळे सभासदांच्या खर्चात काय होते, बचत होते. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, आपण आज जर डहाणूमध्ये जरी स्वतःचं घर घ्यायला गेलो तरी घरांच्या किमती इतक्या वाढलेल्या आहेत की आपल्याला एक 1 BHKचा फ्लॅट घ्यायचा म्हटला तरी 25 ते 30 लाख रुपये लागतात. पण जर तुम्ही सहकारी संस्थेचे सभासद झालात तर तुमचा तोच खर्च कमी होणार आहे. 25 लाखामधले कमीत कमी तुमचे 7 ते 10 लाख रुपये वाचू शकतात आणि तुम्हाला 15 लाखामध्ये सुद्धा स्वतःचं 450 ते 500 स्क्वेअर फुटाचं घर उपलब्ध होऊ शकतं. मग आज आपण सहकारी गृहनिर्माण संस्थेची ही जी 5 कार्य आहेत ती पाहिलेली आहेत. आणि आता आपली पुढची जी 5 कार्य आहेत ती मी तुमच्या पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला टाकणार आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वैशिष्ट्य तुम्हाला परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाची नव्हती म्हणून तुम्ही वैशिष्ट्य नाही केली तरी चालतील, परंतु तुम्ही सहकारी संस्थेची कार्ये तुम्हाला करावीच लागणार आहेत, कारण तुम्हाला परीक्षेला याच्यावरती प्रश्न नक्की विचारणार आहेत. मग आज आपण सहकारी गृहनिर्माण संस्थेची 5 कार्य बघितलेली आहेत आणि ही 5 कार्य तुम्ही तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहा. आणि मी अशी अपेक्षा करते की तुमच्या सगळ्यांची जी 8 प्रकरणं आहेत त्याचं ऑब्जेक्टिव्ह पूर्ण झालेलं आहे.
तुम्ही त्याचे ऑब्जेक्टिव्ह सगळ्यांनी लिहून काढलेले आहेत आणि हे ऑब्जेक्टिव्ह तुमचे लिहून झाल्यानंतर तुम्ही ते प्रिपेअर करा, कारण तुमची 20 मार्काची ॲप्लिकेशन बेस टेस्ट होणार आहे आणि ही टेस्ट जर आपली झाली तर 20 मार्काचे आम्हाला 20पैकी मार्क देणे अतिशय सोपं जाणार आहे. आणि आता आपण इथे थांबणार आहोत. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.